LPG गॅसचे नियम पुन्हा बदलणार. सिलेंडर हवा तर DAC कोड द्यावा लागणार. डिलिव्हरी कधी मिळणार? नेमकं काय बदललं? युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. मे महिना जवळ येत असताना LPG बुकिंग आणि वितरणाच्या नियमांमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. पश्चिम आशियात संकटाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या मालिकेतही आणखी एक भर ठरू शकते. फेब्रुवारीच्या अखेरीस आशियात सुरू झालेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्र संकटाचा सामना करत असताना पुरवठ्यात कमतरता, वितरणात विलंब आणि किमतींमध्ये वाढ अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे भारतासह अनेक देशांना LPG पुरवठ्यातील तुटवड्याचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम लागू करणे भाग पडला आहे. मध्य पूर्वेकडील संघर्ष अजूनही सुरू असला तरी मे 2026 मध्ये गॅस सिलेंडर्सशी संबंधित अनेक बदल अपेक्षित आहेत. 1 मे 2026 पासून LPG नियम बदलणार. पश्चिम आशियातील तणावामुळे देशभरात LPG सिलेंडरसाठी अजूनही लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यातच आता 1 मे 2026 पासून LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच घरगुती LPG सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली होती, तर व्यावसायिक सिलेंडर एकाच महिन्यात 3 वेळा महागले होते. अशा परिस्थितीत LPG सिलेंडर पुरवठा साखळीत व्यत्ययामुळे सरकारने लोकांना PNG कडे वळण्याचा सल्ला दिला असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने कठोर पावलेही उचलली आहेत. या अंतर्गत तुमच्याकडे PNG पाईपलाईन असूनही तुम्ही LPG सिलेंडर कनेक्शन वापरत असाल तर पुढील 3 महिन्यात तुमचं कनेक्शन खंडित केलं जाईल असंही सरकारने इशारा दिला आहे. LPG सिलेंडरबाबत नियमांमध्ये बदल. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि प्रणाली सुधारण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या म्हणजे IMCS 1 मे 2026 पासून नवीन नियमांची कठोर अंमलबजावणी करायच्या तयारीत आहेत. यानुसार आता तुम्ही तुमच्या मनमर्जीनुसार कधीही सिलेंडर बुक करू शकता. म्हणजे शहरी भागांमध्ये 2 सिलेंडर बुक करण्यामध्ये किमान 25 दिवसांचं अंतर ठेवणं आवश्यक असले तर ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्ये 45 दिवसांचा कालावधी असू शकतो. म्हणजे तुमचा सिलेंडर वेळेपूर्वी संपला तरी तुम्हाला पुढील सिलेंडरसाठी निर्धारित दिवस थांबावे लागेल. घाबरून आगाऊ बुकिंग करणं आणि साठेबाजी रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे. OTP सर्वात महत्त्वाचा. यानुसार आता सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला केवळ पैसे देणंच पुरेसं नाहीये. डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड किंवा DAC म्हणजे OTP आधारित डिलिव्हरी कायमस्वरूपी आणि अनिवार्य केलं जाणार आहे. तुम्ही सिलेंडर बुक कराल तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवला जाईल. त्यानंतर सिलेंडरच्या डिलिव्हरीवर तुम्हाला OTP शेअर करावा लागेल. या कोडशिवाय डिलिव्हरी पूर्ण मानली जाणार नाही. त्यामुळे इतर कोणीही तुमचा गॅस घेऊ शकणार नाही आणि चोरीला आळा बसेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.